नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मार्केट पडलं याची चर्चा आज सगळीकडे चालू आहे. पण मार्केट नक्की का पडलं, त्याच्यामागचे काय रिझन्स आहेत? काही डोमेस्टिक रिझन्स आहेत तर काही इंटरनॅशनल ग्लोबल रिझन्स आहेत. तर ती नेमकी कुठली आणि इन्व्हेस्टर्सने या अशा सिच्युएशनमध्ये नक्की कसं रिॲक्ट झालं पाहिजे आलं लक्षामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात. सेन्सेक्स जे आहे तर ते ऑलमोस्ट 550 पॉईंट पडलेलं आहे. निफ्टी 170 पॉईंटच्या आसपास पडली आणि बँक निफ्टी सगळ्यात जास्त म्हणजेच ऑलमोस्ट 700 पॉईंट डाऊन झालेली आहे. तर मग हे नक्की का झालं? तर मार्केटमध्ये असे अप्स अँड डाऊन्स हे नेहमीच चालू असतात. हे मी तुमच्यासाठी खास सांगतो आहे का, तर लोक सध्या घाबरून गेलेले आहेत की मार्केट आता खूप मोठ्या प्रमाणात पडलं आहे, की जे काय आपल्याकडे पोर्टफोलिओ आहे तो सगळा रिकामा करून टाकावा असं बऱ्याच जणांना वाटतं. पण मित्रांनो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. जे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स तुमच्याकडे असतील तर ते विकण्याची बिलकुल गरज नाही, त्यामध्ये कुठलंही मॉडिफिकेशन करण्याची गरज नाही. मग आता काय होऊ शकतं, तर जे ट्रेडर्स आहेत तर त्यांच्यासाठी ही फार चांगली संधी आहे. जे शॉर्ट पोझिशन्स घेऊन पैसे कमवू शकतात त्यांच्यासाठी फार चांगली संधी आहे. त्यानंतर ज्यांच्या हातामध्ये कॅश इन हँड आहे म्हणजेच पैसे शिल्लक आहेत तर आणि तुमचा जर काही एखाद्या स्टॉकबद्दल समजा तुमचा एखादा स्टॉक तुमच्या रडारवरती असेल, तुम्ही अभ्यास केलेला असेल, तर यामध्ये तुम्हाला फार चांगली अपॉर्च्युनिटी निर्माण होऊ शकते की तो स्टॉक तुम्हाला काही चांगल्या लेवल्सवरती परचेस करायला भेटू शकतो. आणि असे जे फॉल्स असतात तर यामध्ये कुठले स्टॉक टिकत नाहीत, तर जे स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग नसतात, वीक असतात, ज्यांचे सेल्स फुगवून दाखवलेले असतात किंवा अदरवाईज ज्यांचे ऑन बॅलन्स शीट प्रॉफिट्स फार कमी असतात पण त्याच्या अगेन्स्ट स्टॉकची प्राईस ही फार ओव्हरबॉट झालेली असते, तर अशा वेळेस असे जे स्टॉक्स आहेत तर ते पूर्णपणे डाऊन होत असतात. म्हणजे खास त्यांच्यासाठीच हे करेक्शन असतं असं म्हणायला हरकत नाही. तर मग आता सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घेऊयात की मार्केट नक्की पडलं कशामुळे. तर मित्रांनो, HDFCचे रिझल्ट्स आले, त्यामध्ये HDFCमुळे बँक निफ्टी खास करून खाली पडली. कारण HDFCचा रोल हा बँक निफ्टी जो इंडेक्स आहे आपला तर त्यामध्ये पर्सेंटेजच्या हिशोबाने पाहिलं, व्हॅल्युएशनच्या हिशोबाने तर सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे HDFC डाऊन झाल्यामुळे बँक निफ्टी मोस्टली पडलेली आहे. हे आपण इथं सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. तर आता HDFCचे रिझल्ट नक्की काय लागले, तर HDFCचा इयर ऑन इयर प्रॉफिट वाढलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे एक पॉझिटिव्ह साईन आहे. पण जो सिक्वेन्शियल फॉल आपण म्हणतो, सिक्वेन्शनल फॉल इन द सेन्स मागच्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये जो काही प्रॉफिट डाऊन झाला आहे तर तो नॉर्मलपेक्षा जास्त आहे, आलं लक्षामध्ये. त्यामुळं हे एक निगेटिव्ह साईन मार्केटने घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे आपण काय म्हणतो त्याला NPAs आहेत, तर NPAs हे 67%ने वाढलेत. हा सुद्धा एक निगेटिव्ह सिम्बॉल आहे की जो लॉंग टर्ममध्ये इफेक्ट करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे HDFCचे जे क्रेडिट कार्ड्स आहेत तर त्या संदर्भातला इश्यू अजूनही चालू आहे आणि त्यामुळे त्यांचे काही मेजर आणि मोठे मोठे क्लायंट्स आहेत तर ते त्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे बिझनेसमध्ये थोडेसे क्रंचेस त्यांच्या निर्माण झालेले आहेत क्रेडिट कार्डच्या स्पेशली. तर त्यामध्ये ते कशा पद्धतीने डिसिजन्स घेत आहेत, काही टेक्निकल इश्यूज आहेत, काही मॅनेजमेंटचे इश्यूज असतील मे बी, त्याबद्दल जास्त क्लॅरिफिकेशन अजून मलाही नाही आहे. पण ही एक गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे मार्केट त्यावरती रिॲक्ट झालं आणि HDFCचे जे प्रॉफिट्स थोडेसे कमी झालेत नॉर्मली, तर त्यावरनं मार्केटने एक पडण्याचा चान्स घेतला असं आपण म्हणू शकतो. आता आपण सगळ्यात सुरुवातीला हे जाणून घेतलं पाहिजे की आता मी तुम्हाला सांगतो आहे की HDFC बँकेचे रिझल्ट्स खराब लागले त्यामुळे बँक निफ्टी पडली. पण मग तुम्ही म्हणाल की मग सेन्सेक्स आणि निफ्टी पडण्यामागचं कारण काय होतं? तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण जो इंडेक्स आहे त्याला समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे मेजरली 2 इंडेक्स आहेत, एक आहे सेन्सेक्स, दुसरा आहे निफ्टी. तर आता आपण हे जाणून घेऊयात की जे बँकिंग सर्व्हिसेस आणि बँकिंग सर्व्हिसेस आहेत तर त्यांचा जो स्टेक आहे, आपण काय म्हणतो त्याला इंडेक्समध्ये जे वेटेज आहे तर ते सेन्सेक्समध्ये बँकिंगचं 33% वेटेज आहे आणि निफ्टीमध्ये 27% 27% वेटेज आहे. मग साहजिकच आहे की जेव्हा बँक्स पडतात मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याचा इफेक्ट हा निफ्टी आणि सेन्सेक्सवरती होतोच होतो, त्याला थांबवू शकत नाही आपण, आलं लक्षामध्ये. म्हणजेच तुम्ही जर सेक्टर वाईज जर जे डिमोरलायझेशन झालेलं आहे किंवा जे सेक्टर्स पडलेले आहेत तर त्यामध्ये बँक सगळ्यात जास्त पडलेले आहेत. IT थोडं अगदी लाईटली कारण तेवढं प्रेशर तर बनणारच होतं. इन्फ्रास्ट्रक्चर ठीक आहे, म्हणजेच काय बँकिंगवरती खूप मोठं सेलिंग प्रेशर निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये. तर आता ह्यामध्ये फक्त आपलं जे
मार्केट आहे इंडियन मार्केट, हे पडण्यासाठी फक्त HDFCचं कारण पुरेसं होतं का? तर बिलकुल नाही. यामध्ये एक ग्लोबल रिझनसुद्धा आहे. तर ते रिझन कुठलं ते आपण जाणून घेऊयात. तर आता पहा, USची जी इकॉनॉमी आहे तर ती ऑलमोस्ट 15 ते 20 ट्रिलियन डॉलरची आहे आणि US इकॉनॉमीची जी ग्रोथ रेट आहे तर ती त्यांचा जो एक्सपेक्टेशन होता अमेरिकन सरकारचा आणि तिथे जे काही एजन्सीज आहेत त्या सगळ्यांचा, तर तो ऑलमोस्ट 7% होता सगळ्यांचा. आणि जेव्हा त्यांचे रिझल्ट्स आले तर तेव्हा लक्षामध्ये आलं की तो जो ग्रोथ रेट आहे अमेरिकन इकॉनॉमीचा तर तो 6.5% झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट 0.5% पडलेला आहे. 0.5% एक्सपेक्टेशनपेक्षा कमी झालेला आहे. मग आता तुम्ही म्हणाल की 0.5% कमी झाला तर एवढं मोठं फॉल होण्याचं कारण काय? तर मित्रांनो, जेव्हा 20 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी जी असते तर त्यामध्ये 0.5% जर आपण पकडलं तर ती खूप मोठी अमाऊंट असते. म्हणजेच काय, यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हा जो 0.5% पडला आहे हा कुठल्या कमी झाला आहे, पडला नाही म्हणू शकत आपण, कमी झाला आहे एक्सपेक्टेशनपेक्षा, तर तो कुठल्या कंपनीचा नाही किंवा अजून कुठल्या मार्केटचा नाही, तर तो पूर्ण US मार्केटचा आहे, USच्या इकॉनॉमीचा आहे. त्यामुळे साहजिकच आहे की येत्या काही काळामध्ये USच्या ज्या काही मोठमोठ्या कंपनीज आहेत तर त्यांच्या बॅलन्स शीटवरती हा इफेक्ट दिसणारच दिसणार. आलं लक्षामध्ये? कारण इकॉनॉमी डाऊन झाल्यानंतर त्याचा मेजर इम्पॅक्ट हा शेवटी कंपनीच्या बॅलन्स शीटवरती होतो आणि हे सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यामुळे काय झालं तर तिथे प्रॉफिट बुकिंग व्हायला सुरुवात झाली आणि ह्या गोष्टीचा चान्स घेऊन तिथलेही मार्केट्स पडायला झाले. आलं लक्षामध्ये? म्हणजे तिकडले मार्केट्स पडल्यामुळे इंडियन जे काय मार्केट आहे तर त्याचं सेंटिमेंट हे पूर्ण US मार्केटवरती बेस आहे. त्यामुळे आपलंही मार्केट त्याच्यामुळे पडलं. आता यामध्ये तिसरं एक रिझन आहे. तिसरं रिझन आहे की जे इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत तर त्या इमर्जिंग इकॉनॉमी जे आहेत तर त्या मेजरली युरोपातल्या आहेत. तर तिकडं काय झालं आहे तर जो डेल्टा व्हेरियंट आहे तर तो डेल्टा व्हेरियंट थोडा ॲक्टिव्ह झालेला आहे. त्याच्या ज्या केसेस आहेत तर ते दिवसेंदिवस वाढत आहेत. आलं लक्षामध्ये? त्यामुळे तिकडले जे मार्केट्स आहेत तर त्यामध्ये थोडेफार क्रंचेस आता निर्माण झालेले आहेत आणि तिकडलेही मार्केट्स आता स्लो डाऊन झालेले आहेत. म्हणजे वाढण्याची गती कमी झाली आहे, काही पडायला लागलेत. म्हणजे ह्या अशा सगळ्या दोलायमान स्थितीमध्ये असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट होऊन इंडियन मार्केट आता पडण्याच्या मूडमध्ये आहे आणि ते थोडे दिवस पडेलही. पण यामध्ये आपण याला एक मेजर करेक्शन किंवा सिरियस करेक्शन असं काही म्हणू शकतो का? तर बिलकुल नाही. मग यामध्ये माझं एक बेसिक ॲनालिसिस किंवा एक फायनल कन्क्लुजन असं असू शकतं की एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की एकाच गोष्टीसाठी मार्केट दोनदा पडत नाही. म्हणजेच कोरोना या कारणामुळं मार्केट मागच्या वर्षीच पडलेलं होतं. त्यामुळे आता यावर्षी सेम कारणासाठी पुन्हा मार्केट एवढा मोठा फॉल होण्याचे चान्सेस बिलकुल नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि जे काही फंडामेंटली चेंजेस जोपर्यंत स्टॉक्समध्ये होत नाहीत, मी मार्केटमध्ये म्हणत नाही, मी स्टॉक्समध्ये म्हणतो आहे, फंडामेंटली चेंजेस जोपर्यंत स्टॉक्समध्ये होत नाही तोपर्यंत सिरियस करेक्शन होण्याचे कुठलेही चान्सेस मार्केटमध्ये नाही आहेत. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टर असाल, जर तुमच्याकडे काही फंडामेंटली चांगले स्टॉक्स तुमच्याकडे असतील तर बिलकुल ते सेल आउट करण्याची गरज नाही, त्यामध्ये मॉडिफिकेशन करण्याची गरज नाही, काहीही करण्याची गरज नाही. ही जी शॉर्ट टर्म पोझिशन क्रिएट झाली आहे तर हे पोझिशनल आणि त्यानंतर जे काही डे ट्रेडर्स आहेत, फ्युचर अँड ऑप्शनचे जे काही ट्रेडर्स आहेत किंवा स्विंग ट्रेडर्स आहेत तर यांच्यासाठी फार चांगली एक संधी आपण म्हणू शकतो आणि तेच त्यातनं पैसे कमावून जातात. तर मित्रांनो, जर तुम्ही इक्विटी ट्रेडर असाल किंवा इन्व्हेस्टर असाल, खूप लाँग टर्मसाठी जर तुमचा व्ह्यू असेल तर मित्रांनो नक्कीच ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुमच्या जर कॅश इन हँड म्हणजेच हातामध्ये जर असेल तर मार्केट पूर्ण पडून झाल्यानंतर तुम्हाला काही चांगले स्टॉक्स जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत त्यांच्यावरही काही प्रेशर बनलेलं आहे सेलिंगचं, त्यामुळे ते तुम्हाला काही चांगल्या लेवल्सवरती नक्कीच खरेदी करायला भेटतील की ज्याचा येत्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, हा होता आपला व्हिडिओ ज्यातनं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की मार्केट नक्की पडलं का, त्याच्यामागचे रिझन्स काय होते आणि आता मार्केटवरती आपण कशा पद्धतीने रिॲक्ट झालं पाहिजे. तर मित्रांनो, घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही. छोटे मोठे करेक्शन्स आहेत, हे होतच राहतात मार्केटमध्ये आणि मार्केट तुम्हाला येत्या काळामध्ये सुद्धा फार चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स नक्कीच देईल, हे मी तुम्हाला सांगतो. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मराठी इन्व्हेस्टर. धन्यवाद.